नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. पोलीस भरतीमध्ये परीक्षेला जे सामान्य ज्ञान विषयावरती प्रश्न विचारले जातात, असेच काही उपयुक्त सामान्य ज्ञान विषयाचे आपण प्रश्नाबद्दल जाणून घेणार आहोत. पहिला जो प्रश्न आहे, 2024चा मिस वर्ल्ड किताब कोणी जिंकला? याचं उत्तर आहे क्रिस्टिना पिस्काहो. दुसरा जो प्रश्न आहे, पहिला वनभूषण पुरस्कार कुणाला जाहीर करण्यात आला? तर आन्सर आहे चेतराम पवार यांना हा मिळालेला आहे पुरस्कार. तिसरा प्रश्न आहे, कैद्यांना पेरोल मंजूर करण्याचा अधिकार कोणाला असतो? तो विभागीय आयुक्तांना हा अधिकार असतो. सायबर गुन्हा घडण्यासाठी कोणत्या घटकांचा अंतर्भाव होतो? तर संगणक, मोबाईल आणि इंटरनेट इत्यादी घटकाच्या माध्यमातून सायबर गुन्हा घडू शकतो. महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत? तर उत्तर आहे 48 मतदारसंघ लोकसभेचे महाराष्ट्रात आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्तीचे अधिकार कोणाला असतं? तर राष्ट्रपती केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करतात. भारताला किती किलोमीटर लांबीचा किनारपट्टी लाभली आहे? तर 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी भारताला लाभली आहे. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोलीस अकॅडमी असते. त्याच्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर आन्सर आहे मुख्यमंत्री. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर हेग, नेदरलँड या कंट्रीमध्ये युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 विभाग आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती एज्युकेशन संस्था स्थापन केली? तर उत्तर पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आलेली आहे. पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. कोणता दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो? तो 21 ऑक्टोबर हा पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. पुस्तकाचे गाव म्हणून कोणत्या गावाची निवड करण्यात आलेली आहे? तर भिलार या गावाची निवड करण्यात आलेली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर विवेक फणसळकर हे मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त आहेत. क्वेश्चन नंबर 18, बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकली? तर भारतीय महिला संघाने चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. बीबीसीच्या अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे डॉक्टर समीर शाह. बीबीसीच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे. डॉक्टर समीर शाह हे भारतीय वंशाची व्यक्ती आहे. क्वेश्चन नंबर 20 आहे, भारतीय संविधानाचा सरनामा काय दर्शवतो? तर भारतीय संविधानाचा सरनामा ही एक प्रस्तावना आहे. क्वेश्चन नंबर 21, भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकाराचे कलम कोणते? तर कलम 12 ते कलम 35 मध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत. तुम्हाला असेच माहितीभर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.